भक्तांनो, हा प्रश्न जर कधी तुमच्या मनात आला असेल, देवा प्रत्येक वेळी मीच का? दुःख माझ्याच वाट्याला का? तर आजचा हा प्रवचन तुमच्यासाठीच आहे. आज स्वामी समर्थ तुमच्याशी थेट बोलणार आहेत आणि कदाचित आज तुमच्या आयुष्याचा दृष्टिकोन बदलून जाईल. हे आपण पुढील काही भागांमध्ये पाहू. श्री स्वामी समर्थ. भाग 1. भक्ताची तक्रार. भक्त स्वामींसमोर उभा आहे. डोळ्यात पाणी आहे. आवाज थरथरतोय. मनात हजार प्रश्न आहेत. तो म्हणत नाही, पण मन ओरडतंय. भक्त म्हणतो, स्वामी, मी कोणाचं वाईट केलं नाही. मी फसवलं नाही. मी खोटं बोललो नाही. तरीही अपमान माझ्याच वाट्याला का येतो? लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवला. मी तो जपला, पण लोकांनीच मला सोडलं. मी समजूतदार राहिलो. मी शांत राहिलो. मी सहन केलं, पण प्रत्येक वेळी मीच का? ही तक्रार का खोल आहे? भक्तांनो, ही तक्रार दुःखाची नाही. ही तक्रार आहे न दिसलेल्या वेदनेची, न बोललेल्या त्यागाची आणि न ओळखल्या गेलेल्या प्रामाणिकपणाची. भक्त म्हणतो, स्वामी, मी कुणाला त्रास दिला नाही, पण तरी मला त्रास का सहन करावा लागतो? हा प्रश्न म्हणजे चांगुलपणाची किंमत मीच का मोजतो? भक्ताचं मन काय म्हणतं? तो पुढे म्हणतो, स्वामी, मी प्रत्येकासाठी उभा राहिलो, पण जेव्हा माझी वेळ आली तेव्हा मी एकटाच उरलो. मी गप्प राहिलो, कारण मला वाटलं देव पाहतोय. पण स्वामी, देव खरंच पाहतोय ना? ही ओळ ऐकून अनेक भक्तांच्या डोळ्यात पाणी येतं, कारण ही शंका देवावर नाही, तर स्वतःच्या सहनशक्तीवर असते. भक्त थकला आहे, पण बंडखोर नाही. भक्त असं म्हणत नाही, मी हार मानतो. तो म्हणतो, मी थकलो आहे स्वामी, पण तरीही मी तुझ्या चरणांशी आलो आहे. हे फार महत्वाचं आहे. स्वामींसमोर येणारा भक्त बंड करून येत नाही, तो शरण येऊन येतो. प्रत्येक वेळी मीच का, याचा खरा अर्थ. भक्त जेव्हा विचारतो, प्रत्येक वेळी मीच का, तेव्हा त्याचा अर्थ असा असतो, मी एवढं सहन का करू शकतो? मी एवढा एकटा का आहे? मी एवढा खरा असूनही मला का समजून घेतलं जात नाही? ही तक्रार नाही, ही अंतर्मनाची हाक आहे. भाग 2. स्वामींचं पहिलं उत्तर. भक्त रडत रडत गप्प होतो. आता शब्द नाहीत, फक्त अपेक्षा आहे. स्वामी समर्थ काही क्षण बोलत नाहीत. तो मौन, तोच पहिला उत्तर असतो. कारण भक्तांनो, देव नेहमी लगेच बोलत नाही, पण जेव्हा बोलतो तेव्हा मनाच्या मुळावर घाव घालतो. स्वामींचं पहिलं वाक्य. स्वामी म्हणतात, कारण तू दुर्बल नाहीस आणि म्हणूनच मी तुलाच निवडतो. हे वाक्य ऐकून भक्त हादरतो, कारण आजवर त्याला वाटत होतं, मीच कमजोर आहे म्हणून सगळं माझ्यावर येतं. पण स्वामी आज सत्य सांगतात. या उत्तराचा खरा अर्थ काय? स्वामींचा अर्थ असा नाही की दुःख आवडतं म्हणून दिलं. स्वामी म्हणतात, मी ज्याच्यावर भार टाकतो तो उचलू शकतो म्हणून. जसा वारा फक्त मजबूत झाडालाच हलवतो, कमकुवत झाड आधीच पडलेलं असतं, तसं दुःख भक्त मजबूत भक्तालाच येतं. मी तुलाच निवडतो. ही निवड काय असते? भक्तांनो, निवड म्हणजे सन्मान, पण सन्मान नेहमी सोपा नसतो. स्वामी सांगतात, सगळ्यांना सुख देणं सोपं आहे, पण एखाद्याला घडवणं कठीण असतं. आणि ज्याला घडवायचं असतं त्यालाच आधी तोडावं लागतं. हे ऐकताना भक्ताच्या डोळ्यातलं पाणी थांबतं आणि मनात विचार सुरू होतो. स्वामींचं मौन म्हणजे कृपेची सुरुवात. स्वामी पुढे म्हणतात, तुला वाटतं मी पाहत नाही, पण मी प्रत्येक सहन पाहतो. लोक तुझ्या शांततेला कमजोरी समजतात, पण स्वामी म्हणतात, मी तुझ्या गप्प राहण्यातही तुझं सामर्थ्य पाहिलं आहे. दुःखाचं पुनर्मूल्यांकन. आजवर भक्त म्हणत होता, माझं आयुष्यच कठीण आहे. आता स्वामी सांगतात, तुझं आयुष्य कठीण नाही, तुझं आयुष्य महत्वाचं आहे. दुःख म्हणजे अडथळा नाही, दुःख म्हणजे प्रशिक्षण आहे. स्वामी ठामपणे म्हणतात, ज्यांना मी सोडतो
त्यांना सुख देतो, पण ज्यांना माझं करतो त्यांना मजबूत करतो. हे वाक्य ऐकून भक्ताला कळतं, आपण शिक्षा भोगत नाही, आपण घडतोय. भक्ताच्या मनात होणारा बदल. आता भक्त प्रश्न विचारत नाही, तो ऐकतो. त्याच्या मनात विचार येतो, जर स्वामींनी मला निवडलं असेल तर हे सहन करणं माझं भाग्य आहे. हा क्षण म्हणजे भक्तीची खरी सुरुवात. भाग 3. दुःख म्हणजे शिक्षा नाही. भक्त अजूनही मनात एक भीती घेऊन उभा आहे. स्वामी, हे सगळं माझ्याच आयुष्यात का? हे माझ्या कर्मांची शिक्षा तर नाही ना? कारण आपल्याला लहानपणापासून शिकवलं जातं, दुःख बरोबर पापाची शिक्षा. पण स्वामी समर्थ आज ही समज मुळापासून तोडतात. स्वामींचं स्पष्ट उत्तर. स्वामी शांतपणे म्हणतात, दुःख म्हणजे शिक्षा नाही, ते शुद्धीकरण आहे. भक्तांनो, शिक्षा रागातून दिली जाते, पण दुःख करुणेतून दिलं जातं. उदाहरण, सोनं आणि आग. स्वामी उदाहरण देतात, सोनं जेव्हा आगीत टाकतात तेव्हा आग त्याला जाळत नाही, ती त्याला शुद्ध करते. आग नसेल तर सोन्याची किंमत कळत नाही. तसंच दुःख नसेल तर भक्ताची उंची कळत नाही. दुःखाचा खरा उद्देश. स्वामी सांगतात, तुला तोडण्यासाठी मी दुःख दिलं नाही, तुला घडवण्यासाठी दिलं आहे. दुःखाचा उद्देश तुला हरवणं, तुझा आत्मविश्वास मोडणं. दुःखाचा उद्देश तुझ्या आतली ताकद जागी करणं, तुला माझ्यावर पूर्ण सोपवणं. मी चांगला असूनही दुःखी का? हा प्रश्न प्रत्येक भक्त विचारतो. स्वामी उत्तर देतात, चांगुलपणाची परीक्षा सुखात होत नाही, ती दुःखातच होते. सुखात सगळेच चांगले असतात, पण दुःखात कोण खरा आहे, कोण टिकतो ते कळतं. दुःख कमी होतं, पण श्रद्धा वाढते. स्वामी म्हणतात, दुःख येताना तुला त्रास देतं, पण जाताना तुला मोठं करतं. आज तुझ्या डोळ्यात पाणी आहे, पण उद्या त्याच डोळ्यात तेज असेल. कर्म आणि कृपा यातील फरक. स्वामी स्पष्ट करतात, सगळं दुःख कर्मामुळे नसतं, काही दुःख माझ्या कृपेमुळे असतं. कर्म म्हणजे भूतकाळाचा हिशोब, कृपा म्हणजे भविष्याची तयारी, आणि कृपा अनेकदा दुःखाच्या रूपातच येते. स्वामी ठामपणे म्हणतात, मी ज्याच्यावर प्रेम करतो त्यालाच वेदना देतो, कारण वेदनाच त्याला माझ्याजवळ आणतात. हे ऐकून भक्ताला समजतं, हे दुःख शाप नाही, हे निमंत्रण आहे. भक्ताच्या मनात होणारा बदल. आता भक्त असं म्हणत नाही, माझं नशीब वाईट आहे. तो म्हणतो, स्वामी मला घडवत आहेत. हा क्षण म्हणजे दुःखाचं रूपांतर श्रद्धेत होण्याचा क्षण. भाग 4. एकटेपणा आणि स्वामींची उपस्थिती. भक्त आता थकलेला आहे. दुःख सहन केलंय, स्वतःला सावरलंय, पण एक प्रश्न अजूनही मन पोखरतोय. स्वामी, मी इतका एकटा का वाटतो? लोक आहेत, घर आहे, तरीही मन रिकामं आहे. एकटेपणा म्हणजे काय? स्वामी सांगतात, एकटेपणा म्हणजे लोक नसणं नाही. एकटेपणा म्हणजे मन समजून घेणारं कोणी नसणं. भक्तांनो, सर्वात जड एकटेपणा तो असतो जिथे तुम्ही सगळ्यांसोबत असता, पण तरीही आतून एकटे असता. भक्ताची अंतर्मनातील हाक. भक्त मनात म्हणतो, स्वामी, मी सगळ्यांसाठी उभा राहिलो, पण माझ्या वेळी कोणीच उभं राहिलं नाही. मी गप्प राहिलो, कारण मला वाटलं देव पाहतोय. पण आज मन विचारतं, खरंच कोणी आहे का माझ्यासोबत? हा प्रश्न देवावर नाही, हा प्रश्न स्वतःच्या सहनशक्तीवर असतो. स्वामींचं गूढ उत्तर. स्वामी हळू आवाजात म्हणतात, जेव्हा तुला सगळे सोडून जातात, तेव्हा मी तुला जवळ घेतो. लोक जातात कारण त्यांची भूमिका संपते. देव राहतो कारण खरी कथा तेव्हाच सुरू होते. स्वामी तुला एकटा का वाटू देतात? स्वामी स्पष्ट सांगतात, मी तुला एकटं वाटू देतो
कारण मला तुला लोकांपासून तोडायचं असतं आणि माझ्याशी जोडायचं असतं. जोपर्यंत माणूस लोकांवर अवलंबून असतो तोपर्यंत त्याची भक्ती अपूर्ण असते. एकटेपणा म्हणजे शिक्षा नाही, तो देवाकडे नेणारा पूल आहे. एकांतातच खरी ताकद जन्माला येते. स्वामी म्हणतात, एकांतात रडलेलं मन आणि एकांतात केलेली प्रार्थना मी कधीच दुर्लक्षित करत नाही. लोकांसमोर तू हसतोस, पण एकट्यात तुटतोस. आणि स्वामी म्हणतात, मी तुझं ते तुटणं पाहिलं आहे. स्वामी ठामपरी म्हणतात, तुला एकटं वाटत असेल तर समज मी तिथे आहे. कारण जेव्हा सगळे आवाज थांबतात तेव्हाच माझा आवाज ऐकू येतो. हा क्षण म्हणजे भक्ताला जाणवतं, मी एकटा नाही, मी घडतोय. भक्ताच्या मनात होणारा बदल. आता भक्त असं म्हणत नाही, माझ्याकडे कोणीच नाही. तो म्हणतो, माझ्याकडे स्वामी आहेत आणि ते पुरेसे आहेत. हीच खरी श्रद्धा. भाग 5. जबाबदारी नेहमी तुझ्यावरच का? भक्त आता थोडा सावरलेला आहे, पण मनात अजून एक जड प्रश्न आहे. तो स्वामींना विचारतो, स्वामी, सगळ्यांची जबाबदारी माझ्यावरच का येते? घराची, लोकांची, परिस्थितीची. मीच का नेहमी पुढे उभा राहतो? भक्ताची मनावस्था. भक्तांनो, हा तो माणूस असतो जो स्वतः रडतो पण इतरांना रडू देत नाही, जो थकतो पण जबाबदारी सोडत नाही, जो गप्प राहतो पण पळून जात नाही. आणि म्हणूनच तो विचारतो, मीच का? स्वामींचं ठाम उत्तर. स्वामी समर्थ म्हणतात, कमकुवत माणसावर जबाबदारी टाकली जात नाही. हे वाक्य साधा वाटतं, पण त्याचा अर्थ खूप खोल आहे. जबाबदारी म्हणजे ओझं नाही. आपण समजतो जबाबदारी म्हणजे ओझं, पण स्वामी सांगतात, जबाबदारी म्हणजे माझा तुझावरचा विश्वास. ज्याच्यावर देव विश्वास ठेवतो त्यालाच तो पुढे करतो. स्वामी तुलाच पुढे का करतात? स्वामी म्हणतात, कारण तू संकटातही पळत नाहीस, कारण तू दोष देत बसत नाहीस, कारण तू गप्प राहूनही काम करतोस. म्हणूनच जे इतर टाळतात ते तुझ्याकडे येतं. लोक का तुलाच धरतात? भक्तांनो, लोक हुशार असतात. त्यांना माहीत असतं कोण जबाबदारी घेईल, कोण सहन करेल, कोण निभावून नेल. आणि म्हणूनच तू निवडला जातोस. स्वामींचं गुपित. स्वामी हळूच सांगतात, मी तुला ओझं देत नाही, मी तुला तयार करतो. आज तू जबाबदारी घेतोयस, उद्या तू मार्गदर्शक होशील. आज तू झुकतोयस, उद्या लोक तुझ्याकडे पाहून उभे राहतील. स्वामी ठामपणे म्हणतात, तू जबाबदारीपासून पळत नाहीस, म्हणूनच मी तुला पुढे करतो. आज जे तुझ्यावर आहे ते उद्या तुझी ओळख बनेल. भक्ताच्या मनात होणारा बदल. आता भक्त म्हणतो, मी बळी नाही, मी निवडलेला आहे. हा क्षण म्हणजे दुर्बलतेतून सामर्थ्याकडे जाण्याचा क्षण. भाग 6. स्वामींची चेतावणी. भक्त आता धीर धरतोय. स्वामींच्या शब्दांनी त्याला बळ मिळालंय. पण स्वामी अचानक आवाज बदलतात, थोडा कडक, थोडा ठाम. कारण आशीर्वादाआधी इशारा आवश्यक असतो. स्वामींचं थेट बोलणं. स्वामी म्हणतात, दुःख आलं म्हणून माझ्यावर शंका घेऊ नकोस. भक्तांनो, हा वाक्य फार कठोर वाटतो, पण यामागे खोल सत्य आहे. भक्त कुठे चुकतो? दुःख येतं तेव्हा भक्त म्हणतो, देव माझ्यावर रागावला आहे, माझं नशीबच वाईट आहे, देव मला ऐकत नाही. स्वामी थांबवतात आणि म्हणतात, मी शांत आहे, पण तू अधीर झालास. श्रद्धा तपासली जाते, शब्द नाही. स्वामी स्पष्ट सांगतात, तोंडाने घेतलेली भक्ती मी मोजत नाही. दुःखातही जो मला धरून ठेवतो तोच माझा खरा भक्त. सुखात सगळे देवाला आठवतात, पण स्वामी म्हणतात, दुःखात जो आठवतो तोच माझ्याजवळ येतो.
एक धोकादायक क्षण. स्वामी इशारा देतात, दुःखात माणूस 2 चुका करतो. एक, देवावर शंका घेतो. दुसरी, स्वतःला कमी समजतो. आणि स्वामी म्हणतात, या दोन्ही गोष्टी माझ्यापासून दूर नेतात. ठामपणे म्हणतात, मी उशीर करतो, पण दुर्लक्ष कधीच करत नाही. तुला वाटतं मी शांत आहे, पण मी तयारी करत असतो. भक्तांनो, देवाचं मौन म्हणजे नकार नाही. ते मोठ्या कृपेपूर्वीची शांतता असते. सहनशीलता संपते तेव्हा. भक्त म्हणतो, स्वामी, आता नाही सहन होत. स्वामी उत्तर देतात, जिथे तुझी ताकद संपते तिथून माझं काम सुरू होतं. पण अट एकच, माझ्यावर संशय नको. ठाम शब्दात म्हणतात, दुःखात जर तू मला दोष दिलास तर तू मला गमावशील. पण दुःखातही जर तू माझ्यावर विश्वास ठेवला तर तू स्वतःला ओळखशील. भक्ताच्या मनात बदल. आता भक्त घाबरत नाही, तो सावध होतो. तो म्हणतो, दुःखातही मी विश्वास सोडणार नाही. हा क्षण म्हणजे खऱ्या भक्तीची कसोटी. भाग 7. स्वामींचा अंतिम आशीर्वाद. भक्त आता शांत उभा आहे. प्रश्न संपले आहेत. तक्रार नाही, फक्त शरणागती आहे. स्वामी समर्थ भक्ताकडे करुणेने पाहतात. आवाज आता कठोर नाही, तो मृदू आहे, पण अत्यंत ठाम. स्वामींचे प्रेमळ शब्द. स्वामी म्हणतात, प्रत्येक वेळी तूच का, याचं उत्तर आज समजून घे. कारण तू सहन करतोस, कारण तू पळून जात नाहीस, कारण तू रडूनही माझं नाव सोडत नाहीस. भक्तांनो, हे शब्द नाहीत, हा देवाचा स्वीकार आहे. स्वामी भक्ताचं दुःख मान्य करतात. स्वामी म्हणतात, तुझं दुःख मी पाहिलं आहे, तुझं गप्प रडणं मी ऐकलं आहे, तुझा संयम मी मोजला आहे. आणि मग स्वामी ठामपणे सांगतात, म्हणूनच मी तुला सोडलेलं नाही. स्वामी म्हणतात, आज तू जे सहन करतोयस, उद्या त्याच गोष्टी तुझी ओळख बनतील. आज तू झुकतोयस, पण उद्या लोक तुझ्याकडे मार्गदर्शनासाठी येतील. भक्तांनो, देव कधीही व्यर्थ दुःख देत नाही. स्वामी भक्ताकडे हात वर करून म्हणतात, तुझं दुःख मोठं आहे कारण तुझं भविष्य मोठं आहे. सगळ्यांना सोप्या वाटा दिल्या जातात, पण निवडलेल्यांनाच कठीण मार्ग दिला जातो. हा तो क्षण आहे जिथे प्रेक्षकाचं मन थरथरतं. अंतिम आशीर्वाद. स्वामी म्हणतात, हार मानू नकोस, स्वतःला कमी समजू नकोस, आणि लक्षात ठेव, मी तुझ्यासोबत आहे, आजही आणि प्रत्येक उद्याही. श्री स्वामी समर्थ. भक्तांनो, जर आजच्या प्रवचनात तुम्हाला स्वतःचं आयुष्य दिसलं असेल तर कमेंटमध्ये लिहा, स्वामी, मी हार मानणार नाही. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कोणाला तरी आधार मिळेल. चॅनल सबस्क्राईब करा, कारण स्वामींची कृपा शांत असते पण अचूक असते.